आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दुचाकींची टक्कर, तरुण गतप्राण. साक्री तालुक्यातील हट्टी शिवारात लांबकाणी निजामपूर रस्त्यावर दुचाकींच्या झालेल्या अपघातात तरुण ठार झालाय. राजेंद्र गोविंदा माळी वय 43 राहणार सोनगीर यांनी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 31 रोजी सकाळी 6:20 सुमारास हट्टी शिवारात MH39 AN 0829 क्रमांकाच्या दुचाकीला MH18 BN 0377 क्रमांकाच्या दुचाकीने मागून धडक दिली. या अपघातात भुरीसिंग खंडू भील हा गंभीर जखमी होऊन मरण पावलाय. अपघातानंतर दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेला. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास PSI सोमासे करीत आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी अतिशय दुर्गम भागात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 12 लाख रुपये किमतीचा 600 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही धाड टाकण्यात आली. वाडी सुमऱ्यापाडा परिसरातील जितू शिकाऱ्या पावरा या इसमाने तूर आणि कपाशी पिकांच्या आडोशात अवैधरित्या गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी वाहने 3 किलोमीटर मागे ठेवून 2 डोंगर पार करत शेतात छापा टाकला. तेथे 3 ते 5 फूट उंचीच्या हिरव्या गांजाच्या झाडांची शेती आढळली. सुमारे 600 किलो वजनाच्या या झाडांची बाजारभावानुसार किंमत अंदाजे 12 लाख रुपये इतकी आहे. सदर झाडे जप्त करून आरोपी जितू शिकाऱ्या पावरा याच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अतिदुर्गम भागात अशी गांजा लागवड उद्ध्वस्त केल्यामुळे धुळे पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. सातपुडा आदिवासी नशामुक्ती अभियानाला मध्य प्रदेश सरकारकडून अधिकृत मान्यता. सातपुडा परिसरातील आदिवासी नशामुक्ती अभियानाला अखेर मध्य प्रदेश सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभाग, मध्य प्रदेश सरकारच्या बडवानी कार्यालयात हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री तथा भारत सरकारच्या जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी नशामुक्ती अभियान टीमची विशेष भेट घेतली. त्यांनी या अभियानाला भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानशी जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. बडवानी जिल्ह्याचे सामाजिक न्याय अधिकारी व मुख्य संचालक रोनक सोलंकी यांच्या हस्ते सातपुडा आदिवासी नशामुक्ती अभियानाचा अधिकृत लोगो आणि बॅनर अनावरण करण्यात आले. या अनावरणावेळी मध्य प्रदेश शासन, भारत सरकार आणि नशामुक्त भारत अभियानाच्या राजमुद्रा देखील प्रदर्शित करण्यात आल्यात. या उपक्रमामुळे सातपुडा नशामुक्ती अभियानाला सरकारी मान्यता, नवी ओळख आणि सशक्त पाठबळ मिळाले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. कार्यक्रमावेळी डॉक्टर कृष्णा बबिता, रामचंद्र भावले, खुमसिंग दादा चव्हाण, डॉक्टर ग्यारसीलाल भुगावडे, डॉक्टर सखाराम पटेल, रतन चव्हाण, इकास सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते. धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची धुळे महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक काल रणजितराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाले. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 या विषयावर सदर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक, प्रभाग रचना, मतदार याद्या, आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबई येथे पक्षाच्या बैठकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, प्रभारी आमदार रोहितदादा पवार, माजी आमदार सुनील भुसारा, निरीक्षक उमेश पाटील यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार व आदेशानुसार यांनी दिलेल्या सूचना या बैठकीमध्ये सांगण्यात आल्या. वरिष्ठांच्या सूचनानुसार निष्ठावंत तरुण युवा महिलांना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने उमेदवारी देण्यात येईल. तसेच ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढून विजय प्राप्त करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. या बैठकीमध्ये प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार, प्रभागाची परिस्थिती यांची चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागामध्ये फिरून लोकांशी संवाद वाढवावा असे ठरले. तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात येईल. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला रणजितराजे भोसले, शशीनाना भदाणे, नंदू येलमामे, गोरख शर्मा, अशोक धुळकर, जगनबापू ताकटे, राजू डोमाळे, बिकानेरकर, DT पाटील, संजय माळी, दीपक देवरे, अमित शेख, कुणाल वाघ, रामेश्वर साबळे, मयूर शिंदे, मंगलदास वाघ, सोनू गुजर, विश्वजित देसले, स्वामिनी पारखे, सोनू घरू, युसुफ शेख, शोएब अन्सारी, राजू मशाल, राजू चौधरी, उजेर शेख, कल्पेश मगर, संजय नेतकर, बरकत शहा, समद शेख, सुरेश जवराड, सज्जन बागुल, विकी धिवरे व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालपूर येथे महात्मा फुले फाउंडेशनतर्फे मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न. मालपूर येथे महात्मा फुले फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभात प्रथम वृक्षप्रेमी आणि आदर्श मुख्याध्यापक सुरेश पाटोळे यांचा शॉल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. दुसरे सत्कारमूर्ती शिवभक्त भटूलाला सोनवणे यांचा, तर तिसरे सत्कारमूर्ती संगीतप्रेमी आणि हार्मोनियम वादक जगन्नाथ बळीराम बागुल यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दूध उद्योग महर्षी हेमराज नाना पाटील यांनी भूषविले, तर दरबारगडाचे राजे महावीर सिंह रावल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला रामचंद्र महाराज, प्रकाश पाटील, पोपट बागुल, पत्रकार प्रभाकर आडगाळे, सुनील भलकार, दामोदर माळी आणि समस्त भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम सांगता आरती करून करण्यात आली. या सोहळ्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. साक्री तालुक्यात दिवाळीनिमित्त सर्वपक्षीय मिसळ पार्टीचा आगळा-वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम हॉटेल माऊली येथे प्रियंका जोशी यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी साक्री तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे आणि मुंबई येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या सर्वपक्षीय मिसळ पार्टीच्या धर्तीवर यावर्षी साक्री तालुक्यात हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. कार्यक्रमात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय पक्ष विसरून एकत्र येण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. गुन्हेगारी, चोरी, बलात्कार आणि वेश्या व्यवसाय यांसारख्या वाढत्या समस्यांवर आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र काम करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. सर्वत्र उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रियंका जोशी यांच्या सामाजिक जाणीवेचे आणि एकत्रतेच्या विचाराचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवांत आणि उत्साही वातावरणात पार पडले. साक्री तालुक्यातील या सर्वपक्षीय मैत्री संमेलनाने एकात्मतेचा संदेश दिला आहे. आपण गेलो तर नक्कीच प्रत्येकाला शेतकऱ्याची खरी परिस्थिती आज समजणार आहे. कारण काढलेला मका, पेरलेलं बियाणं, मक्याचं सगळं वाया गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व ताकदवर नेते या ठिकाणी बसले आहेत की जे शासनापर्यंत हा प्रश्न पोहोचवू शकतात आणि शेतकऱ्याला मदत करू शकतात. म्हणून प्रामुख्याने ह्या प्रियंकाताईंनी ही जी बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे, याच्यातून जर शेतकऱ्याला मदत झाली तर नक्कीच मी ही बैठक सफल झाली असं या ठिकाणी मानेल. तिथे सर्व पक्षीय नेत्यांच्या मिसळ पार्टीचं आयोजन अनेक वेळा पाहिलं आणि लक्षात आलं जसं यांना विजन आहे, इथल्या नेत्यांना विजन आहे, तसं माझ्या तालुक्यातल्या नेत्यांनाही विजन आहे. माझ्या तालुक्यातले अनेक नेत्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी आपलं योगदान दिलं. अर्थात प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे, परंतु कामं करण्याची पद्धतही वेगवेगळी आणि प्रत्येकाचं योगदान या तालुक्यामध्ये फुलाची पाकळी का असेल पण आहे. अशा सर्व नेत्यांना एकत्र करून दिवाळीनिमित्त गेट टुगेदर करा, एक मिसळ पार्टी करावी अशी संकल्पना माझी होती. खरं तर दिवाळीनिमित्त 10वी-12वीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बॅचेसचे गेट टुगेदर होतात, पण राजकीय नेत्यांचंही गेट टुगेदर झालं पाहिजे हा त्यामागचा माणूस होता. आजच्या या मिसळ पार्टीला तालुक्यातले आमदार, अत्यंत प्रतिष्ठित असे सर्व नेते उपस्थित राहिले. पक्षाच्या चपला सगळ्यांनी बाहेर काढल्या आणि सगळ्यांनी एकोपाने तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याचे प्रश्न यावर चर्चा केली. मला असं वाटतं हेच आजच्या मिसळ पार्टीचं फलित आहे. सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर ठेवून इथे उपस्थिती लावली. सगळ्यांनी अगदी एका फक्त कॉलवर इथे उपस्थिती लावली. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन हा विवेक जागर दिन जनजागृती. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे 1 नोव्हेंबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन हा विवेक जागर दिन जादूटोणा विरोधी कायद्याची पोस्टद्वारे अभिवादन करून ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांना केली जनजागृती. 1 नोव्हेंबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जन्मदिन दरवर्षी महाराष्ट्र अणीसतर्फे विवेक जागर दिन म्हणून साजरा होत असतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र अणीस शाखा निमगुळ जादूटोणा विरोधी कायद्याचे बॅनर ग्रामपंचायत समोर लावून शेतकऱ्यांना जनजागृती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अणीसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी सांगितले की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर विवेकी समाज निर्माण व्हावा, प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, तसेच चमत्काराचे दावे करणाऱ्या लोकांवर भरोसा ठेवू नका यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांची पुण्यात 2013 हत्या झाली. त्यानंतर सरकारला जाग आली. सरकारने जादूटोणा विरोधी कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला. या कायद्याची ग्रामपंचायत समोर पोस्टरद्वारे लावून शेतकऱ्यांना दिलीप खिवसरा यांनी जनजागृती केली. भूत, करणी, भाणामती यासारख्या प्रकारावर कोणी विश्वास ठेवू नये,
चमत्काराचे दावे करणारे बदमाश असतात. गोरगरीब मजूर अशा घटनांवर जास्त बळी पडत असतात व आपले कष्टाचे किंवा मेहनतीचे पैसे वाया जात असतात. असे प्रकार करण्यावर जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा होऊ शकतो, अशी माहिती खिवसरा यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी युवराज सोनवणे, प्रकाश सोनवणे, श्यामसिंग राजपूत, छोटू सोनवणे, दत्तात्रय बोरसे, नाना सोनवणे, आधार सोनवणे, लक्ष्मण पवार, जिभाऊ महाजन, आबा राजपूत, दगा राजपूत, पंकज खेरनार, मोतीराम चव्हाण आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विवेकी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांची पुण्याला 2013 मध्ये हत्या झाली आणि अजून सुद्धा मारेकरी सापडत नाहीत. तरी सुद्धा आम्ही आज त्यांचे विचार जिवंत ठेवत आहोत. आज आम्ही निमगोळ गावी जादूटोणा विरोधी कायदा जो पास करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी 18 वर्ष लढा दिला आणि त्यानंतर सरकारला जाग आले आणि हा कायदा पास केला. या कायद्यामध्ये 12 कलम आहेत आणि फार अत्यंत महत्वाची कलम आहेत. समाजामध्ये गोर गरीब कष्टकरी शेतकरी लोकांना एक अघोरी कृत्य करून किंवा अघोरी अंधश्रद्धा पसरून एक लुटत असतात किंवा लुबाडणूक करत असतात, ते होऊ नये. समाजामधील गरीब जनतेला फसवू नये यासाठी ही 12 कलम फार महत्वाची आहेत. ही 12 कलम एक आपण त्यासाठी जनजागृती आज आम्ही करत आहोत. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.